दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं, नाना बलराजच्या घरी येतात. ते सांगतात की पल्लवी आशाबरोबर जायला तयार नाहीये. अस्वस्थ होऊन बलराज या गोष्टीचा निर्णय घेऊन टाकतो की आशाला आता पुढच्याच महिन्यात पाठवलं जाईल. सुहासिनी या गोष्टीमुळे अस्वस्थ आहे की पल्लवीला इथून लवकर घेऊन गेलं नाही तर पितळ उघडं पडू शकतं. अभिजित सुद्धा व्हिडिओ कॉलिंग करून पल्लवीशी बोलतो आणि तिला समजावतो की तिने आशाबरोबर गेलंच पाहिजे. नाना आणि गायत्रीच्या समोर पल्लवी जाण्यास होकार देते. आता पुढे अरे नानू, नमस्कार नानू. सुखी रहा बेटा. कशी आहेस? मी छान आहे बेटा, मी एक गोष्ट सांगण्यासाठी तुला फोन केलेला आहे. हां, सांगा ना. बेटा, जी गोष्ट आपण सगळे मिळून पल्लवीला नाही समजावू शकलो ती अभिजितने एका झटक्यात समजावली आहे. काय समजावलं नानू? तीच पल्लवीची तुझ्यासोबत जायची गोष्ट. बेटा, पल्लवीने तुझ्यासोबत यायला होकार दिलेला आहे. काय? खरंच नानू? हो बेटा, आताच तर पल्लवीशी आमचं बोलणं झालंय आणि तिने सगळ्यांसमोर सांगितलंय. आता तर तुला पल्लवीबद्दल तक्रार नाही ना? नाही नानू, मला पल्लवीबद्दल आधी सुद्धा काहीच तक्रार नव्हती. तिचा प्रत्येक निर्णय मी आधी सुद्धा मान्य केलाच होता. पण आता जर ती माझ्यासोबत यायला तयार आहे तर तुम्हाला माहिती आहे, माझ्यापेक्षा तर मम्मी आणि पप्पा खुश होतील. हो बेटा, त्यांना सुद्धा सांगून टाक की पल्लवीने जायला होकार दिलेला आहे आणि गावाला जायचा प्रोग्राम जेव्हा हवा तेव्हा तुम्ही बनवा. हो चालेल नानू. नमस्कार. सुखी राहा बेटा. रिद्धिमा, जर पल्लवी आत्ता जायला तयार नसेल तर मी असा निर्णय घेतलाय की पुढच्या महिन्यात जेव्हा कृतिका जाईल तेव्हा आशाला तिच्यासोबत पाठवून. पण पप्पा, डॉक्टर म्हणाले होते डॉक्टरांशी की मी बोलून घेईन बाळा, पण तिला आता एकटं कसं पाठवायचं? अरे डॉक्टर, तुम्ही? अरे नमस्कार. नमस्ते. या डॉक्टर, बसा. थँक्यू. सांगा, कसं काय येणं केलं डॉक्टर? ओ ॲक्च्युली आशाला भेटून तिला काही महत्त्वाच्या गोष्टी समजावायच्या आहेत. आय थिंक आशा परवा निघून जाईल आणि माझं क्लिनिकसुद्धा उद्या बंदच होणार आहे, म्हणून विचार केला की आपणच यावं. खरं आहे. खरं तर विचार तर आमचा पण हाच होता, पण काय काय आहे की डॉक्टर, थोडा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? डॉक्टर, तुम्ही? नमस्कार. नमस्कार. कशी आहेस? मी ठीक आहे. तुझ्या तर लक्षातच नाही, पण मी विचार केला की तुझ्या जाण्या अगोदर आपणच तुला येऊन भेटावं. डॉक्टर अपर्णा, उद्या मी आणि मम्मी तुमच्या क्लिनिकमध्ये येणारच होतो. पण उद्या तर क्लिनिक बंद आहे.
एनिवे, तुझ्या जाण्याआधी मला तुला काही योगा वगैरेच्या टिप्स द्यायच्या होत्या. तू चाललीस याचा अर्थ हा नाही की आता लापरवाहीने वागायचं. खाणं पिणं नाश्ता औषधं सर्व काही घड्याच्या काट्यावरच घ्यायचं. यामुळे तुझं मूल आणि तुझी तब्येत खूप चांगली राहील. हो डॉक्टर. अरे हो, तुम्ही काहीतरी बोलत होता. ॲक्च्युली जायचा प्लॅन तर याने केलाच होता, पण थोडासा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? ॲक्च्युली थोडासा घरात प्रॉब्लेम आहे. मी हा विचार करतो की जर आशाला पुढच्या महिन्यात पाठवलं तर. मी तर ह्यासाठी परवानगी नाहीच देणार. आशाचं जाणं ह्या वेळेला खूप महत्वाचं आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम हा आहे डॉक्टर की आशा ज्या मैत्रिणीला आपल्याबरोबर घेऊन जायचं म्हणते ती आत्ता जायला तयार नाही. नाही नाही पप्पा, अहो पल्लवी जायला तयार झाली आहे. आता ती जायला तयार झालेली आहे. मग मम्मी म्हणत होता की आपण हा प्रोग्राम कॅन्सल नाही करता का मग. ते खरं तर नानूंचा फोन आला होता. त्यांनीच सांगितलं की पल्लवी आता जायला तयार आहे. हो. पप्पा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मग प्रोग्राम कॅन्सल करण्याची काय गरज आहे? डॉक्टर, तुम्ही जरा माझ्या बरोबर याल? चहा घ्या बाबा. थँक्यू. बस काहीतरी. बाबा आता कमीत कमी हा विषय तर निघाला की आशाबरोबर कोण जाणार. पल्लवीने जायला होकार दिलेला आहे आणि आपल्याला सुद्धा याचं समाधान आहे की पल्लवी आशाची नीट काळजी घेईल. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होऊ देणार. ते सगळं तर खरंय, पण पल्लवी शेवटी आशाबरोबर राहील किती दिवस? रंजनाताईंनी तिला उदास बघून जायची परवानगी तर दिलीये, पण म्हणून ती 6-7 महिने राहील तिच्या बरोबर? तू बरोबर बोलतेस बेटा. मला असं वाटतं की रंजना तिला 2-3 महिन्यातच परत बोलावून घेतील आणि जेव्हा सासूबाई बोलावतील तेव्हा पल्लवीला परत यावंच लागेल. बाबा तसं बघायला गेलं तर वास्तविक आशाला कोणाची तरी गरज 2-3 महिन्यानंतरच पडणार आहे आणि तोपर्यंत पल्लवी परत निघून येईल. परत तर यावंच लागेल ना बाबा. आता रंजनाताईंना हे तर नाही सांगू शकत की इतक्या मोठ्या कालावधीसाठी तिला तिकडे राहू द्या. आणि तसं सुद्धा मी विचार करतेय आशाला 2-3 महिन्यानंतर बोलावूनच घेऊ. का बेटा? बोलवावं तर लागेलच ना बाबा. महत्वाच्या प्रथा आहेत ज्या निभवाव्या लागतील. मी सुद्धा ठरवून ठेवलंय आणि विजयच्या घरच्यांनी काही ठरवलं असेलच. आणि तिचं डोहा जेवण सुद्धा करायचंय ना. तू अगदी बरोबर बोलतेस गायत्री. त्यावेळेला तर आशाला यावंच लागेल. हो बेटा सोहनलाल, नाहीतर असं व्हायला नको की तिच्या येण्यानंतर आपल्याला हे ठरवावं लागावं की आता तिच्यासोबत परत कोण जाणार. त्यावेळेचं बघू बाबा. मला सांगा आशा आणि पल्लवी जाणार केव्हा आहेत? तयारी तर जोरदार चालू आहे. आता बघू कधी निघतात ते. हे परमेश्वरा, मी जे काही करते ते मला नाही माहीत किती बरोबर आहे आणि किती चूक आहे, पण मी या घरातला आनंद वाचवण्यासाठी सगळं काही करते. या घराण्याला वाचवण्यासाठी सगळं करते. कारण मी हे घराणं निर्वंश होताना नाही पाहू शकत परमेश्वर. हे घराणं पल्लवीच्या गर्भात वाढणाऱ्या अंकुरामुळेच पुढे जाऊ शकतं. मला जे काही करायचंय त्यात मला यश दे परमेश्वरा. मम्मी, काय मागितलंस देवाकडे? मी परमेश्वराकडे या घराचं सुख सोडून काय मागू शकते. मी तर त्याच्याकडे हीच प्रार्थना करत होते की या घरातलं सुख नेहमी टिकून राहू दे आणि हे घराणं पुढे वाढू दे. मम्मी, देवावर भरवसा ठेवा. सर्व काही ठीक होईल.
हं. हे घे बेटा, आरती घे. रिधिमा, जा पप्पांसाठी नाश्ता बनवून ठेव. त्यांना ऑफिसला जायला उशीर होईल नाही. ठीक आहे मम्मी. बेटा, तो जाऊन आता पल्लवीला भेट आणि तिला म्हणावं की आपल्याला उद्याच निघायचंय. ठीक आहे मम्मी, मी सुद्धा हाच विचार करत होते. मला फक्त पल्लवीलाच नाही, तिच्या सासूबाईंना सुद्धा भेटलं पाहिजे. त्यांनी पल्लवीला आपल्यासोबत जाण्याची परवानगी दिलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्याला चांगलीच माहिती आहे. आपण त्यांचे हे उपकार आयुष्यभर नाही विसरू शकणार. हो बेटा, मी किती उपकार पाहिलेत आयुष्यामध्ये, पण पल्लवीने जे आपल्यावर उपकार केलेत ना, ते कधीच नाही विसरता येणार आपल्याला. मी जाऊन येते मम्मी, भेटून येते त्यांना. ठीक आहे, त्यांना माझ्याकडून सुद्धा धन्यवाद सांग. आज मी रंजनाताईंबद्दल विचार करते तेव्हा असं वाटतं की जितक्या चांगल्या त्या आहेत, तेवढी चांगली तर मी कधीच नाही होऊ शकणार. नाही मम्मी, तुम्ही खूप चांगल्या. हो सुनबाई, जा जाऊन त्या लोकांना भेटून ये. हां, भेटून येते त्यांना. रेखा ही भाग्याची. हो हो बाळा, पल्लवीला आशाबरोबर जायला तर नकार आम्ही सुद्धा नव्हता दिला. चांगलंच केलंस जे तू तिला समजावलंस. हो हो ठीक आहे. तू सुद्धा आपली काळजी घे. ओके, बाय बेटा. अगं आशा, कशी आहेस तू? सुखी राहा बेटा. बाळा, तुला इकडे यायची काय गरज होती? डॉक्टरांनी तुला जास्त चाला फिरायला नाही सांगितलं असेल ना? नाही आंटी, सध्या तरी डॉक्टरांनी असं काहीच सांगितलं नाही. आणि खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद म्हणायला तर मला यायचंच होतं ना. तुम्ही फक्त पल्लवीला माझ्याबरोबर जायला परवानगीच नाही दिली, उलट तिला माझ्याबरोबर येण्यासाठी तयार सुद्धा केलं. बाळा, मैत्री आणि जवळच्या नात्याचा हाच तर गोडवा असतो की ते एक दुसऱ्यांच्या उपयोगी पडले पाहिजेत. आणि ह्यात उपकार किंवा मेहरबानीचा कुठेच प्रश्न नाही उद्भवत. हे तर तुमचं मोठेपण आहे आंटी. आणि मला सांगण्यात आलंय की मी जाऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे धन्यवाद म्हणावं. मम्मी स्वतः सुद्धा आल्या असत्या, पण त्या तयारी करण्यात थोड्या बिझी आहेत. आम्हाला उद्याच जायचं आहे ना. त्यांना सांग धन्यवाद म्हणण्याची काहीच गरज नाहीये. जेव्हा पल्लवी आई होणार असेल तेव्हा तिची काळजी घेण्यासाठी तुला पाठवायला सांग. ठीक आहे? हो आंटी, ही पण काही सांगायची गोष्ट आहे. जा आशा, पल्लवी आपल्या खोलीमध्येच असेल, जाऊन भेट तिला. ठीक आहे. कसला विचार करतेस पल्लवी? तुझ्याचबद्दल विचार करत होते आशा. मी घरी सर्वांना सांगितले की मी तुझ्याबरोबर जायला तयार आहे म्हणून. नानूंनी सांगितलं मला. आशा, फक्त एकच गोष्ट व्हायला नको आहे ग, की अभिजितला ह्या बाबतीत काहीच समजता कामा नये. मी विचार केला होता की जोपर्यंत अभिजित ह्या घरात परत येतील तोपर्यंत मी सुद्धा परत येईन. पण मला पूर्ण विश्वास होता की मम्मी सुद्धा अभिजितला ह्याबद्दल काहीच नाही सांगणार. पण पल्लवी, हे चांगलंच झालं. जर आपण अभिजित पासून लपवून ठेवलं असतं तर आपल्या मनावर एक कायम ओझं राहिलं असतं. पण आता त्याला माहिती आहे की तू माझ्या बरोबर आहेस. तुला कधीही फोन करू शकतो आणि तू सुद्धा करू शकतेस ना. अभिजित खूप चांगला माणूस आहे, खूप चांगला माणूस. शिवाय ते माझे पती आहेत.
विचार करून करून मन घाबरं होतं की जर अभिजितला ह्या बाबतीत काही समजलं तर काय होईल. मला खूप भीती वाटते ह्याची की कधी मी अभिजितला गमावलं तर. आपण इथून निघून तर जाऊ आशा, पण मला एक गोष्ट सांग की आपण इथून निघून गेल्यामुळे ही गोष्ट इथे संपून जाते का. जो काळ आपण घालवायचा म्हणतो तो असाच निघून जाईल. 6-7 महिने थोडा वेळ नाहीये तो. काय मम्मी मला तिथे इतके दिवस राहू देतील. काय अभिजितला माझ्या इतका काळ तिथे राहण्यावर काहीच हरकत नसेल. मला माहितीये पल्लवी की हे संकट थोडंसं कठीण आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव, परिस्थिती सावरेलही. अगोदर तर फक्त अभिजितचा फोन यायचा मला. फोनवरच आम्ही एकमेकांचा आवाज ऐकायचो. पण आता अभिजित मला व्हिडिओ कॉलिंग करतात. रेखा ही भाग्याची. त्यांना मला समोर बघून मग माझ्याशी बोलायचं असतं. मग त्यांना माझ्या या अवस्थेबद्दल समजणार तर नाही ना. जर असं झालं ना तर काय होईल. हो पल्लवी, तू बरोबर बोलतेस. जर त्याने तिथे तुला व्हिडिओ कॉल केला तर हे सगळं लपवणं सोपं नाही जाणार. आशा, मी एक असं पाऊल उचललंय ज्यासाठी कोणी सहजासहजी तयार नाही होत. कोणामध्ये ही हिंमत नसते. पण आंटीचे अश्रू पाहून, तुझी आणि विजयची अवस्था पाहून मी या गोष्टीसाठी तयार झाले होते. पण जेव्हा अभिजितला या बाबतीत सगळं कळेल तेव्हा काय होईल हा विचार करून करून माझं मन घाबरं होतं. काही विचार करू नकोस पल्लवी. विचार करण्याची वेळ पण आता निघून गेलेली आहे. यासाठी जर तू आधीच नकार दिला असतास तेव्हा सगळ्यांनी हे दुःख सहन सुद्धा करून टाकलं असतं. पण आता त्या मुलाकडून सगळ्यांना खूप अपेक्षा आहेत. आता हे दुःख कुणीही सहन करू शकणार नाही. बरोबर बोलतेस आशा. असो, मी पण काय वेड्यासारखी बोलते. हे सांग की आता आपल्याला जायचंय कधी. पल्लवी, आपल्याला उद्याच निघायचंय. सगळी तयारी झालेली आहे आणि आपण उद्या सकाळी निघू इकडून. उद्या संध्याकाळी आपण वाजिदपूरमध्ये असू. वाजिदपूर? पप्पांची वारसा हक्काने असलेली जमीन आहे. त्यांचं घर सुद्धा आहे. आपण तिकडेच जाऊन राहणार आहोत. ठीक आहे, मी निघते आता. उद्या सकाळी मी स्वतः तुला घ्यायला येईन. तयार राहा. ठीक आहे, निघते मी. चल, मी तुला कालपर्यंत सोडून येते. नाही नाही, तू आराम कर. स्वतःची काळजी घे. मी जाईन एकटी. ठीक आहे. नमस्कार दीदी. अगं नमस्कार आशा. मम्मी म्हणाला की तू आली आहेस. मला भीती होती की आता मला न भेटत जातेस की काय, म्हणूनच इथे तुझ्यासाठी थांबले होते. नाही नाही दीदी, तुम्हाला न भेटताच कशी गेले असते मी. जाऊच दिलं नसतं मी तुला. बरं, मी ऐकलंय की पल्लवीने होकार दिलाय.
मग सांग बघू, कधी जायचा प्लॅन आहे तुमचा दोघींचा? दीदी उद्याच निघायचंय. अच्छा, हे बघ आशा, पल्लवीला सांगून ठेव ही गोष्ट तिने भाऊजींना सांगावी. कारण मम्मी तर मला कडक शब्दात सांगितलंय की भाऊजींना काहीही सांगायचं नाही. मला तर हे सुद्धा माहिती नाही की भाऊजींना खरोखर जाण्याची परवानगी दिली आहे की मग फक्त तिचं मन जाणून घेण्यासाठी असं बोलले. पल्लवी तर फक्त काहीच दिवसांपासून भाऊजींना ओळखते. मी तर त्यांना 5 वर्षांपासून ओळखते. हा अंदाज लागणं खूपच कठीण आहे की भाऊजींच्या मनात काय आणि जिभेवर काय. दीदी, मला तुमचं म्हणणं नाही समजलं. अभिजितला कोणती अडचण आहे का पल्लवी माझ्यासोबत आली म्हणून? आता हे मी कसं सांगू शकते तुला की भाऊजींच्या मनात काय आणि पल्लवीच्या मनात काय? पण मी भाऊजींना जितकं जवळून ओळखते ना, हे सांगू शकते की असले माहिर आहेत की ते चेहरा पाहून मनात काय चाललंय ते ओळखू शकतात. रेखा ही भाग्याची. तसंही भाऊजींना एक क्षण सुद्धा लागत नाही हे समजण्यासाठी की कोणाच्या मनात काय चालू आहे. आता माहिती नाही त्यांनी पल्लवीच्या मनाची कोणती अवस्था समजून घेतलेली आहे की एका क्षणात तिला परवानगी देऊन टाकली. दीदी, जर तुम्हाला किंवा अभिजितला ह्या गोष्टीची काही हरकत असेल तर आपण. अगं, मला कुठे आली अडचण वगैरे. मी तर फक्त भाऊजींच्या बाबतीत सांगत होते. म्हणजे ते खूप दूरचा विचार करत असतात. अगं, कितीदा तरी असं होतं की मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन येते आणि ते मला सांगतात की मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आले म्हणून. आणि तसंही तुला काही माहिती करून घ्यायचं असेल तर तू भाऊजींना विचारलं पाहिजे. कदाचित तेच तुला सांगतील की त्यांच्या मनात काय. आणि हो, हे बघ, तू पल्लवीला बरोबर घेऊन जातेस ना, मग पल्लवीची पण काळजी घे. तिला औषधं घ्यायची खूप सवय. आता माहिती नाही ना गावात औषधं मिळतील किंवा नाही मिळणार, तेव्हा इथूनच सगळी औषधं बरोबर घेऊन जा. हा, ठीक आहे दीदी, मी निघते आता. घरी जाऊन खूप तयारी करायची. हो हो, जाऊन लाग तयारीला. हा, बाय बाय बाय. रे देमा, हं? आशाच्या चेकअपची फाईल आठवणीने ठेव हा. हं. आणि माझे काही कपडे टाकून ठेव सुटकेसमध्ये. हा, मम्मी, तू तर म्हणाली होतीस की तू 6-7 महिन्यांनी परत येणार आहेस म्हणून. मग थोड्या साड्यांनी कसं काय भागेल? एवढ्या सगळ्या साड्या कुठे उचलून घेऊन जाणार बाळा? गावामध्ये तर जायचं, काय फरक पडतो मग? आशाचे किती कपडे भरू? ती स्वतःचं पॅकिंग स्वतःच करेल. तू फक्त माझं पॅकिंग कर. हा, ठीक आहे. मम्मी, तू तर 6-7 महिन्यांनी परत येशील ना, तर मध्ये तुला भेटायला नक्कीच येईल. हो हो, का नाही बाया. तू तिकडे आलीस तर घराची काळजी कोण घेणार इकडे? वेडी कुठ. जा, जाऊन माझं पॅकिंग कर. हं. काय झालं बेटा? अस्वस्थ वाटतेस तू? मम्मा, अस्वस्थ तर पल्लवी आहे. तिच्या मनात जे वादळ घोंगावतंय ते अगदी व्यवस्थित जाणवतंय मला. एक नाही, खूपशा अशा गोष्टी आहेत. कसल्या गोष्टी सुनबाई? हेच की 6-7 महिन्यांसाठी पल्लवीला आपल्या बरोबर ठेवणं सोपं आहे का? ही गोष्ट लपवून ठेवणं सोपं होईल? आणि आज तर वैशालीचं बोलणं ऐकून मी आणखीनच अस्वस्थ झाले. वैशाली? ती काय म्हणाली? मम्मी, खूपच विचित्र बोलत होती ती. खूपच विचित्र. अभिजितच्या बाबतीत मला जे काही बोलत होत्या, मला तर शंका येते की त्यांना पल्लवीचा संशय तर आला नसेल ना. खूपच विचित्र बोलत होत्या. त्यांना जर संशय आला ना तर ते अभिजितला सांगूनही टाकतील. अगं, तिला संशय आला असता ना तर तिनं आतापर्यंत सांगून टाकलं असतं. हो मम्मी, त्या तर असं सुद्धा म्हणत होत्या की अभिजितने पल्लवीला जाण्याची परवानगी देऊन बहुतेक तिची परीक्षा घेण्याचा तर प्रयत्न नाही केलाय. आशा बरोबर जाणं मला अनिवार्य आहे. नाही सुनबाई, ह्याला नाईलाज म्हणू नकोस कधी. ही मैत्री आहे. मैत्रिणीला सांभाळणं आणि तिला मदत करण्याचे संस्कार आहेत. विजयच्या मुलाची आई
आशा नाही, ही होणार आहे.